24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। देवळा नाशिक मार्गावर भीषण अपघात, पती पत्नीचा जागीच मृत्यू। देवळा नाशिक रस्त्यावरील रामेश्वर फाट्याजवळ दुचाकी आणि छोटा हत्ती वाहनाच्या भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार 22 जून सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे सटाणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्राथमिक माहितीनुसार मूळचे सटाणा येथील ताहराबाद नाका परिसरातील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले बाबूलाल रमेश गरुड वय 46 आणि त्यांच्या पत्नी वैशाली बाबूलाल गरुड वय 42 हे दुचाकी क्रमांक MH41 BC 6063 वरून प्रवास करत होते। त्यावेळी रामेश्वर फाट्याजवळ त्यांची दुचाकी आणि छोटा हत्ती वाहन क्रमांक MH18 BZ 2735 यांच्यात जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती सटाणा येथे समजताच नातेवाईक आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली। घटनेनंतर देवळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे।